मराठी आपण आपल्याच्या नाही होणार, तू कशाला या भानगडीत पडतो, अर्थात जर विचार केला तर घरच्यांचा नकारच होता या गोष्टीला. ज्या व्यक्तीवर विश्वास नाही ठेवायला पाहिजे त्या व्यक्तींवर विश्वास ठेवला, त्यामुळे आम्हाला आर्थिक अडचणींना खूप सामोरे जावं लागलं. इतक्या रेटला आम्ही आमचा प्रोडक्ट घेतो जो की तितक्याला बनतो पण नाही. परिस्थिती खूप नाजूक होती, पण काही ठिकाणी झाला थोडासा अपमान माझा. असा विचार केला तर बेसिकली टिश्यू पेपर हा सर्वच क्षेत्रात वापरण्यात येतो. हॉटेल, केटरिंग, रेस्टॉरंट, कॅफे, ब्युटी पार्लर, मसाज, स्पा सेंटर, परमिट रूम, बिअर बार सर्वच ठिकाणी वापरण्यात येतो. आता जर टिश्यू पेपरचा सगळ्यात जास्त वापर होतो तो इंडस्ट्रियल लाईन मध्ये होतो, पण आता आपल्या ब्रँडिंगच्या नावानेच माल विकला जातो. पूर्ण यशस्वी होण्यासाठी मोठं भांडवल लागतं असं अनेकांना वाटतं, पण जिद्द, मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास असेल तर शून्यातूनही साम्राज्य उभं करता येतं. याचं जिवंत उदाहरण म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील तरुण उद्योजक महेश खराडे. एक काळ असा होता की घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आयुष्यात अनेक अडचणी आल्या, पण महेश यांनी हार मानली नाही. इतरांप्रमाणे नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग उभारण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. काबाड कष्ट करून पै साठवत त्यांनी भांडवल उभं केलं आणि सुरू केला टिश्यू पेपर मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय. सुरुवातीचा प्रवास सोपा नव्हता. बाजारपेठ मिळवणं, ग्राहकांचा विश्वास जिंकणं आणि व्यवसाय टिकवणं हे मोठं आव्हान होतं. मात्र दर्जेदार उत्पादन, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर त्यांनी एक एक पाऊल पुढे टाकलं. आज महेश खराडे यांचे टिश्यू पेपर प्रॉडक्ट्स अहिल्यानगर जिल्ह्यासह परिसरात मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. नमस्कार, मी महेश खराडे. मी टिश्यू नॅपकिन मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय करतो. आपला कारखाना आहे नगर कल्याण रोड, अंबर हॉटेल समोर, अहिल्यानगर. संपूर्ण आपल्या मार्केटमध्ये विचार केला तर प्रत्येक ठिकाणी वापरण्यात येणारी वस्तू म्हणजे टिश्यू पेपर आहे. हॉटेल, कॅफे, रेस्टॉरंट, आता सगळ्यात जास्त इंडस्ट्रियल एरियामध्ये टिश्यू पेपरचा वापर जास्त करत आहेत, केटरिंग वगैरे. त्यामुळे मग मी असा विचार केला की आपण टिश्यू पेपरचा बिझनेस करायला पाहिजे. माहिती शोधत गेलो. ऑनलाईन स्टार्टिंगला मी ऑनलाईनला शोधत गेलो, मशीन वगैरे, त्याची किंमत हे सगळं. तर तसा मग करता करता 1-2 प्लांटला भेट दिली, पण काही कारणास्तव त्या ओनर लोकांनी मला प्लांट दाखवण्यास मनाई केली. त्यामुळे मी खचून नाही गेलो. मी अजून मोटिवेट झालो की आपण यांना प्लॅन दाखवा म्हणतोय, ते आपल्याला दाखवत नाहीत, यामागे काहीतरी कारणच असेल. यामुळे मी अजून मोटिवेट होत गेलो. कोणतीही मशीनला न पाहता मी पूर्ण नियोजन लावून मशीन परचेस केली. मशीन नवीन असल्यामुळे टेक्निशियन लोक होते, त्यांचे नंबर आपल्याकडे असल्यामुळे आपण त्यांना थोडीफार काही क्युरी आली किंवा मशीनला प्रॉब्लेम आला, प्रोडक्शन व्यवस्थित होत नाहीये, काहीतरी प्रॉब्लेम होतोय, त्यांना विचारायचो मी. ते मला क्लिअरली व्हिडिओ कॉलवर सर्व काही सांगायचे. त्याप्रमाणे मी माझं सुधारणा करत गेलो. टिश्यू पेपर साठी जे प्रोडक्शन लाईन आहे ना, ते त्याचे जम्बो रोल्स येतात, 70, 80, 100 ज्या पाहिजे त्या वेगवेगळ्या साईज मध्ये असतात. ते परचेस करायचे. त्यानंतर ते मशीनला जेव्हा लावतो का व्यवस्थित सेट झाला पाहिजे. त्यानंतर मशीनचा रोल लावल्यावर त्याच्यात सगळ्यात महत्वाचा ऑप्शन येतो तो एम्बोजिंग असतो. एम्बोजिंग म्हणजे तो टिश्यू पेपरला जी डिझाईन असते डायमंड वाली ती त्यामध्ये तयार होते. त्यानंतर तसंच जर टिश्यू पेपर पुढे आलं तर मशीन मध्ये एक ऑटोमॅटिक फंक्शन असतो, ते की जी आपण सेट केलेला आहे त्याची पीसची गिनती, त्यानुसार ते सेट करायचं. ते एरोप्लेन असतं त्या टाइप मध्ये त्याला, तर ते वर ढकललं जातं जी काउंट झाल्यावर, आणि त्यानंतर ड्रमने बराबर ते पट्टी हे करून लाईन मध्ये व्यवस्थित चालतं. आणि सगळ्यात एंडिंगला असते कटर, तिथे एक लाईनचे 2 हिस्से होतात, भाग पाडले जातात. त्यानंतर मग डायरेक्ट मॅन्युअली काम करावं लागतं. लेडीज वर्कर असतात आपल्याकडे, तर त्या मॅन्युअली पॅकेजिंग प्लास्टिकच्या कॅरीबॅग मध्ये पॅक करून पॅकेजिंग प्रॉपर होतं. आता टिश्यू पेपर जर पकडले तर प्रत्येक साईज साठी वेगळं मशीन असतं. 18, 20, 22, 27, 30, 32, आता 40 पर्यंत सुद्धा मशीन गेलेले आहेत, कारण की डिमांडच इतकी वाढत आहे ना कस्टमरची. त्यामुळे तर मशीनची साईज जी असते ना, त्या साईज मध्ये आपण 18ची जर मशीन असेल किंवा 20ची XYZ कोणती पण, तर त्याच्यात आपण त्या साईजचा पेपर काढू शकतो. 3 सेंटीमीटरनी खाली किंवा वरचा रोल आपण त्या मशीन मध्ये वापरू शकतो. जर तुमची मशीन 22ची असेल तर तुम्ही त्याच्यात 18, 19, 20, 21, 22 ह्या सेंटीमीटरचा रोल वापरू शकतो. आणि तसेच 22च्या वरती 3 रोल वापरू शकतो, 3 सेंटीमीटर मोठा. मशीन मधून जसा टिश्यू निघतो प्रॉपर आईस क्यूब टाइप असतो, चौकोनी कलरचा ना, असं चौकोनी, तर तो प्रॉपर भरता आला पाहिजे. लेडीज पण तुमच्याकडे कुशल कारागीर पाहिजे. जर टिश्यू पेपर पॅकेजिंग व्यवस्थित नसेल ना, आणि प्रोडक्ट किती क्वालिटी असेल तर तो इतका खास वाटत नाही. आता टिश्यू पेपरची प्रत्येक साईज वेगळी असते म्हणजे जर पाहिलं तर आपण सगळ्यात जो
बंपर मोठी साईज असतो तो सलूनला चालतो, ब्युटी पार्लरला चालतो, 5 स्टार हॉटेलला चालतो. त्याची कॉस्टिंग जास्त असते आणि त्याची क्वालिटी पण ही एकदम अत्यंत चांगली असते. आणि जो छोट्या साईजचा टिश्यू पेपर असतो जो रेग्युलर जर पकडला आपण स्मॉल साईज वाला तर तो रेग्युलर हॉटेलला चालतो आपला. त्याची कॉस्टिंग पण कमी पडते. टिश्यू पेपरचे रेट हे त्याची साईज आणि पीसेस वर ठरवली जाते. समोरच्याला किती पीसचे पाहिजे त्या पीसेस नुसार त्या टिश्यू पेपरचे जेवढे वजन होतं त्यानुसार त्याचा रेट ठरवला जातो. मी जेव्हा चालू केलं तेव्हा घरची परिस्थिती एकदम नाजूक असल्या कारणामुळे मी स्टार्टिंग पासून कामच करत आलेलो आहे. कारण मला बिझनेस मध्येच इंटरेस्ट होता. घरचे म्हणायचे कशाला, तर घरचे म्हणायचे आपलं नाही तुला नाही जमायचं, तू का करतोस, कशाला पैसे बर्बाद करतोस. तर मी म्हणलो नाही मला करायचंय, मी करणार आणि मी आजच्या क्षणाला करून दाखवलंय. 7 ते 8-9 लाख रुपयाची गरज होती या बिझनेसला. मी माझी जी सेव्हिंग होती थोडीफार केली, मित्र वगैरे इकडून तिकडून मी पैसे जमा केले. घरातल्यांना मी खूप कन्व्हिन्स केलं की द्या थोडेफार, त्यांनी पण मला थोडीफार मदत केली. असं करता करता मी माझा पूर्ण सेटअप चालू केला. मित्रांकडून घेतलेले पैसे सुद्धा त्यांना मी रिटर्न केले. आम्हाला सगळ्यात जास्त हार्ड गेलं तर मार्केटिंग. कारण मार्केटिंग अशी गोष्ट आहे, मार्केटिंग असेल तरच तुमचा बिझनेस सक्सेस होऊ शकतो. तुम्ही कितीही चांगल्या क्वालिटीचा प्रोडक्ट बनवा, जर तुमची मार्केटिंगच व्यवस्थित नसेल तर तुमचा प्रोडक्ट 101% फ्लॉप जाणार. मार्केटिंगवर सगळ्यात जास्त जोर दिला. आम्ही ऑनलाईन सर्वत्र केलं, जस्ट डायल इंडिया मार्ट, ट्रेड इंडिया, एक्सपोर्ट इंडिया. आणि आम्ही आमचा सगळ्यात जास्त फायदा घेतला तर इंस्टाग्रामवरून आम्ही एनी टाइम रील्स सोडत गेलो. आमच्या रील्स कस्टमर पर्यंत गेल्या. कस्टमरला आम्ही सॅम्पल प्रोव्हाइड केले. कस्टमरला सॅम्पल आवडले त्यानंतर आम्हाला ऑर्डर केले. आपला माल संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात जातो. शेवगाव, कोपरगाव, शिर्डी, रावरी, राहता. आणि आता आपण आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा एक 6 ते 7 महिन्यापासून बाहेर पण चालू केलेलं आहे. कोल्हापूर, सातारा, कराड, पुण्यात पण आपला जातो. 10-15 पार्टीज आहे पुण्यामध्ये. आणि आता आम्ही मुंबईमध्ये सुद्धा आमचं काम वाढवलेलं आहे. काम चालू आहे, अजून ते काम चालू झालं नाही. 1 ते 2 महिन्यात ते पण चालू होईल. आमचं काम 2 शिफ्ट मध्ये चालतं. आम्ही डेली 60 ते 70 बॅग तयार करतो. 8 वर्कर येतं, नाईटला 4 असतात, डेला 4 आणि आपल्याकडे 2 टेक्निशियन आहे. असे म्हणून जवळपास 10-11 जण आहेत आपल्या. टर्नओव्हर विचार केला तर वर्षभरात जातो आपला 50 लाख प्लस जातो. पर्यावरण पूरक साठी तर आमची कंपनी, आमचा जो प्रोडक्ट आहे तो पूर्णपणे डिस्पोज होतो. त्यामुळे काय पोल्युशनचा विषय असा काही प्रॉब्लेम येतच नाही आम्हाला. मला अनुभव असा आला की आपला जो मराठी माणूस आहे हा व्यवसायात उतरतच नाही. तो फक्त नोकरी 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 ह्याच शोधात असतो की मला चांगली नोकरी भेटली पाहिजे. पण नोकरी सोडून विचार केला तरी बिझनेस हे एक खूप मोठं जग आहे. यामध्ये आपल्या मराठी माणसांनी उतरलं पाहिजे. कारण मी बिझनेस चालू करायच्या आधी पण मी हेच ऐकलं होतं सगळ्या लोकांचं की आपण मराठी माणूस आहे, तू काय करणार, तुझ्याच्यानं नाही होणार, असं तसं भरपूर लोक बोलले. सगळ्यांनी अपमान केला. या अपमानांना मी सामोरे जाऊन आज मी माझा एक यशस्वी बिझनेस चालू केला.